आणि यानंतरची बातमी आहे ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातली। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या अडचणी आणखी वाढणार असं चित्र आता दिसते, कारण 58 आमदार सोबत नेणाऱ्या ऋतब्रत बॅनर्जी यांनी आता एक मोठा दावा केलाय। तृणमूल काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि तळागाळातील नेते सध्याच्या कार्यपद्धतीवर आणि घराणेशाहीवर प्रचंड नाराज आहेत। त्यांची घुसमट होतीये। हे फक्त काही आमदारांपुरतं मर्यादित नाहीये। आगामी काळात अनेक मोठे चेहरे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत। हा दावा या आमदारांनी केलाय। पक्षामध्ये कर्तबगार आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलून फक्त खास व्यक्तींना किंवा खास नातेवाईकांना पुढे केलं जात असल्याचा आरोप ऋतब्रत बॅनर्जी आणि त्यांच्या समर्थकांनी सातत्याने केलाय। आणखी 2 आमदार त्यांच्या थेट संपर्कात आहेत, जे सध्या पश्चिम बंगालच्या बाहेर आहेत। हे 2 आमदार कोलकात्यामध्ये परतताच अधिकृतपणे ऋतब्रत यांच्या गटाला पाठिंबा देतील। त्यामुळे बंडखोरांची संख्या 58 वरून 60 वर जाईल असं ऋतब्रत बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत स्वतःच स्पष्ट केले। ऋतब्रत बॅनर्जी यांच्या या दाव्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या गोटातून अजून तरी कोणतीही अधिकृत आणि मोठी प्रतिक्रिया समोर आलेली नाही। राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी या सगळ्याचं नेमकं कसं विश्लेषण केले बघूयात। आता प्रश्न एवढाच राहिला की ममता बॅनर्जी यांच्याकडे असलेले 60 आमदार तर गेलेलेच आहेत, उरले कसे उणे पुरे 20 जण। पण हे 20 जण देखील तिथे टिकतील अशी काही म्हणजे गॅरंटी नाही। हे देखील त्याच्यातून त्याच मार्गाला लागतील। त्याचं कारण असं की जवळपास 23 खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये हे सगळे फुटीर टीएमसी मध्ये विलीन होतील आणि त्या माध्यमातून परत भाजपला सपोर्ट करतील असं एकंदर दिसतंय। म्हणजे त्यांना जे महिलांचं विधेयक मंजूर करून घ्यायचं त्याच्यासाठी जी गरज आहे एक 61 खासदारांची, ती गरज महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल याच्यामधून भागवली जाईल असं त्याचं एकंदर चित्र आहे। आता या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी या 72 वर्षाच्या, पण माझं मत असं की त्यांनी आपली जिद्द काही हरलेली असेल असं नाही। त्या पक्षाची पुनर्बांधणी करतील आणि पुनर्बांधणी करून पक्षाला पुढे नेतील, काहीतरी नवीन पक्षांमध्ये उन्नती करतील असं एकंदर आहे। पण एकंदर पाहता त्या इमिजिएटली कोर्टामध्ये जातील। कोर्टामध्ये न्याय मिळतो की नाही याचं उदाहरण ठाकरे गट आणि पवारांचा गट यांचं एक आपल्या समोर ज्वलंत उदाहरण आहे की त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची साधी म्हणजे सुनावणी अजून झाली नाही। आणि याच संदर्भात एक महत्त्वाची आणखीन बातमी बघूयात। बघा, प्रादेशिक पक्षांचा इतिहास जर आपल्या देशातला पाहिला तर तिथे पक्ष फुटण्याची उदाहरणं अनेक सापडतात। यात बहुतांश वेळेला आपल्याला नेतृत्वावरून वाद झालेला आहे आणि त्यामुळे पक्षाचे 2 गट पडलेले आहेत असं चित्र दिसतं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्रातली त्याची 2 ताजी उदाहरणं। मात्र असं असलं तरी ती एकमेव उदाहरणं नाहीयेत। या अगोदर असं अनेकदा घडलंय। या संघर्षामध्ये महत्वाकांक्षा आणि अहंकार यांची भूमिका महत्त्वाची असते। काही वेळा कुटुंबातलेच लोक अध्यक्षाला आव्हान देतात, काही वेळेला कुटुंबीय नसलेली पण वरिष्ठ असलेली व्यक्ती आव्हान देते। का होतं हे असं? आणि हे सगळं सगळ्याच प्रादेशिक राजकीय पक्षांच्या बाबतीत का घडतंय बघूयात या रिपोर्टमधून। पश्चिम बंगालमधला तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला आणि आणखी एका प्रादेशिक पक्षाची शक्ल झाली। पूर्व भारतामधला एकमेव बलाढ्य प्रादेशिक पक्ष म्हणून ज्याकडे पाहिलं जायचं त्या तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व आता कुणाकडे जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। या निमित्तानं आणखी एक प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय। प्रादेशिक पक्ष एका पाठोपाठ एक का फुटत चाललेत? 2022 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना फुटली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि आता 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फुटली। बहुतांश वेळी पक्षाची धुरा ही मुलाला किंवा पुतण्याला देणं आणि त्यामुळे रक्ताचे नातेवाईक नसलेले पण पक्षात वरिष्ठ असलेले नेते नाराज होणं हेच कारण दिसतंय। जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदे बाहेर पडले। हिंदुत्वाचं कारण दिलं असलं
तरी आदित्य ठाकरेंचं वाढलेलं महत्त्व हेही कारण होतं हे नाकारता येणार नाही. जुलै 2023 मध्ये शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून अजित पवार बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत असा दावा नंतर त्यांनी केला. फेब्रुवारी 2015 काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण तरुण गोगोई यांच्या हट्टामुळे आसाम काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तत्कालीन काँग्रेसचे नेते हिमंत बिस्व शर्मा अनेक आमदारांसह भाजपमध्ये गेले. तरुण गोगोईंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय. मला खुद्द राहुल गांधींनी शब्द देऊनही काहीही होत नाहीये असा दावा हिमंतांनी तेव्हा केला होता. 2021 मध्ये रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामध्ये फूट पडली होती. काका आणि पुतण्यामधले वाद विकोपाला गेल्यानं पक्षाचे 2 तुकडे झाले. 1995 मध्ये अशाच प्रकारे तेलुगू देसम पक्ष फुटला होता. NT रामाराव यांच्या दुसऱ्या पत्नीला विरोध करून राव यांचे जावई चंद्रबाबू नायडू यांनी बंड पुकारलं आणि पक्षाचा ताबा घेतला. भारतातले बहुतांश पक्ष हे कौटुंबिक व्यवसायासारखे चालवले जातात. तिथे स्पर्धा ही दुसऱ्या क्रमांकापासूनच सुरू होते, कारण पहिल्या क्रमांकावर कुटुंबातलीच व्यक्ती बसणार हे गृहीत असतं. पण यानं अनेकदा त्या पक्षांचं मोठं नुकसान होतं, कारण महत्वाकांक्षा ही नैसर्गिक भावना आहे. पक्षासाठी 30 ते 40 वर्ष कष्ट केल्यावर आपणही अध्यक्ष बनू शकतो असं वाटणं साहजिक आहे. आता इतकी उदाहरणं घडल्यावर तरी पक्षाध्यक्षांचे डोळे उघडणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.